दरम्यान बीडीडी चालेला विरोध करणाऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील आम्ही जाणून घेतल्यात. पाहूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. 30 वर्ष बीडीडी चाळीत राहतो आम्ही. देवेंद्र फडणवीस आमचं स्वप्न पूर्ण करतील असं वाटतं आम्हाला. विश्वास आहे, असं वाटतं. विश्वास ठेवून चालायला पाहिजे म्हणून आम्ही याचा विश्वास ठेवून चाललेलो आहे. आता जनतेला सांगितलं गेलं की साहेबांनी भरपूर चांगलं केलं ते प्रश्न नाही. 500 देतील तर गुरगुळ आहे, पण लोकांना कुठं देतील, काय देतील, कुठं काय करणार हे सांगितलं गेलं नाही. आराखडा काहीच सांगितलं गेलं नाही. लोकांना इथे दाखवला पाहिजे होता की बाबा आम्ही तुम्हाला इथे बसवणार, हे करणार. आता सांगितलं की 2.5 वर्ष तुम्हाला त्रास सहन करत, पण आम्ही त्रास कसं सहन करणार, कुठं सहन करणार, इथे सांगितलं पाहिजे होता. पोलीसवाल्यांसाठी काही म्हणजे असं पब्लिक सिटीमध्ये बोललं गेलं नाही. पोलीसवाल्यांचा हा जो निर्णय आहे तो त्यांनी पब्लिकमध्ये आम्हाला बोलून दाखवावा की आमचे आता रिटायरमेंट झाले. 55,58 आहेत काहीतरी, पण आता रिटायरमेंटला आम्हाला 4 महिने आहेत. आता रिटायर झाल्यावर आम्ही काय करायचं? मागणी एकच, आम्ही इथे राहतोय, आम्हाला जनतेमध्ये सामावून घ्यावं. कारण 94च्या जार प्रमाणे आम्ही कोर्टात गेलो. आमची कोर्टाशी लढाई नकोय. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, आम्हाला त्यांच्या पदरात घ्यावा, एवढी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे हात जोडून विनंती करतो. आमचा असा मुद्दा आहे की जे भाडं आहे, जे 20 रुपये आज सध्या चालू आहे, 17-20 रुपये, जर आम्हाला ज्यावेळी तुम्ही रूम देणार 500चा म्हणून, त्यावेळी आम्हाला भाडं किती आकारलं जाणार, मेंटेनन्स किती आकारलं जाणार, पुन्हा आम्हाला सुखसोयी काय देणार? फक्त तुम्ही आज प्रोजेक्ट काही राबवलेला नाही किंवा दाखवलेला सुद्धा नाही. शुभारंभाच्या प्रसंगी बोलताना त्यांनी उल्लेख केला की पोलीसवाल्यांना आम्ही इथे घरं देणार आहोत, पण कुठल्या पोलीसवाल्यांना देणार आहेत? रिटायर झालेल्यांना देणार आहेत की सध्या जे कर्मचारी आता त्या ड्युटीवरती काम करतात पोलीसवाले, त्यांना देणार आहेत? पोलीसवाल्यांचा विषय हा आता गेल्या अजून 5-6 वर्षापासून न्यायालयात प्रलंबित आहेत. फक्त चर्चा चालू आहेत, पण पोलीसवाल्यांना कशा प्रकारे देणार आहेत हा आराखडा नाही आहे.